नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण फर्स्ट प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव होतं इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यानंतर आपण सेकंड प्रकरण अभ्यासत आहोत. त्याचं नाव आहे मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टीम. या डबल एंट्री सिस्टीममध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण डबल एंट्रीचं मीनिंग पाहिलं. मग एकाला डेबिट द्या तर दुसऱ्याला क्रेडिट. डबल एंट्रीचा शोध 1494मध्ये लुको पॅसिओ या इटालियन मर्चंटने लावलेला आपल्याला लक्षात येतो आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी सुरुवातीला डबल एंट्री सिस्टीममध्ये आणि सिंगल एंट्री सिस्टीममध्ये आपण जो काय डिफरन्स आहे तो डिफरन्ससुद्धा अभ्यासला. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण डेबिट आणि क्रेडिट हे अभ्यासलं. अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज अभ्यासल्या. आणि आता आपण खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम अभ्यासतोय की एका ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होत असताना एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट कसं द्यायचं हे अभ्यासत आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी अकाउंटचे 3 टाईप्स आहेत. त्यामध्ये पहिला होता पर्सनल अकाउंट. त्यामध्ये व्यक्तींचे खाते, त्याचा डेबिट क्रेडिटचा रूल्स वेगळा आहे. त्यानंतर रिअल अकाउंट. त्या रिअल अकाउंटमध्ये सगळ्या वस्तूंची खाती आहेत. आणि त्यानंतर तिसरा पाहिला नॉमिनल अकाउंट, सेवा सुविधाचं अकाउंट. अशा प्रकारे पर्सनल, रिअल आणि नॉमिनल हे 3 अकाउंट या ठिकाणी आपण अभ्यासलेले होते. आता खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पुढं या तिन्ही अकाउंटचे रूल्स आणि प्रॉब्लेम दिलेला आहे, ट्रान्झॅक्शन त्यांचे इफेक्ट अभ्यासायचे आहेत. परत एकदा बघा, कारण हे तिन्ही रूल्स महत्त्वाचे आहेत. ते व्यवस्थित पाठ झाले की तुम्हाला अकाउंटची तयारी व्यवस्थित होणार आहे. बघा, गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट म्हणजे हे महत्त्वाचे रूल्स आहेत अकाउंटचे. गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट फॉर डिफरंट अकाउंट. या डिफरंट अकाउंटचे वेगवेगळे हे रूल्स आहेत. पहिलं आहे पर्सनल अकाउंट. या पर्सनल अकाउंटमध्ये सगळ्या व्यक्ती येतात. त्यामध्ये व्यक्तींचे 3 प्रकार आपण अभ्यासले. सुरुवातीला या ठिकाणी नॅचरल पर्सन, त्यानंतर आर्टिफिशियल पर्सन आणि त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये सगळ्या व्यक्ती, जिवंत व्यक्ती येतात, मेल फिमेल. या ठिकाणी आर्टिफिशियलमध्ये कॉलेजेस, शाळा, महाविद्यालय, त्यानंतर ट्रस्ट, टेम्पल्स, चॅरिटेबल ट्रस्ट, हॉस्पिटल्स, सगळे बँका या पर्सनल अकाउंटमध्येच येतात. आणि रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड जे काय आहे ते सगळे व्यक्तींची खाती पर्सनल अकाउंटमध्ये असतात. त्याचा रूल्स बघा. डेबिट द रिसिवर, जे आपल्याला या ठिकाणी येणार आहे आपल्याकडं त्यांना रिसिव्ह म्हणजे घेणे. डेबिट द रिसिवर लक्षात घ्या. घेणारा हा म्हणजे रिसिवर आहे, त्याला डेबिट द्या. आणि क्रेडिट द गिवर, देणारा असेल त्याला क्रेडिट द्या. म्हणजे डेबिट द रिसिवर, जो या ठिकाणी आपल्याला घेणार आहे त्याला डेबिट द्या आणि जो देणार आहे त्याच्या अकाउंटला क्रेडिट द्या. अशा प्रकारे हा पर्सनलचा रूल आहे. डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. त्यानंतर सेकंड आहे रिअल अकाउंट, वस्तूंचे खाते. त्यामध्ये सुद्धा डेबिट वॉट कम्स इन, जे आपल्याकडे येणार आहे त्याला डेबिट द्या. आणि क्रेडिट वॉट गोज आउट, जे आपल्याकडून जाणार आहे त्याला क्रेडिट द्या. म्हणजे जे येणार आहे त्याला डेबिट द्या आणि जे जाणार आहे त्याला क्रेडिट द्या. तो झाला रिअल अकाउंटचा नेम. आणि त्यानंतर तिसरा आहे नॉमिनल अकाउंट, की ज्यामध्ये या ठिकाणी सेवा सुविधा येतात, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स येतात. ते म्हणजे नॉमिनल अकाउंट. या ठिकाणी बघा, नॉमिनलमध्ये सगळे खर्च येतात. त्याचा रूलसुद्धा नॉमिनलचा बघा लक्षात घ्या. नॉमिनलचा रूल्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे, लक्षात घ्या की या ठिकाणी डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, जर आपला खर्च झाला, लॉस झाला तर डेबिट द्या. आणि
क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. जर उत्पन्न व फायदे झाले तर या ठिकाणी त्याला क्रेडिट द्या. अशा प्रकारे हे अकाउंटचे गोल्डन रूल्स आहेत. पर्सनल अकाउंट परत बघा, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. रिअल अकाउंट बघा, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंट बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. अशा प्रकारे पर्सनल, रिअल आणि नॉमिनल या तिन्ही अकाउंटचे हे रूल्स आपण अभ्यासलेले आहेत. आता खऱ्या अर्थानं या पुढं आपल्याला पुढचा प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याचा या प्रॉब्लेममध्ये कोणते अकाउंट येतात आणि त्याचे इफेक्ट कसे करायचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. बघा, सुरुवातीला प्रॉब्लेममधले ट्रान्झॅक्शन मी व्यवस्थित वाचतोय, त्याचे इफेक्ट व्यवस्थित लक्ष द्या. स्टेट द टाइप्स ऑफ 2 अकाउंट्स इन्व्हॉल्वड इन द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. खालील ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट इन्क्लूड केलेले आहेत, त्याचे टाइप्स आणि त्याचे इफेक्ट महत्त्वाचे आहेत. बघा, सुरुवातीला बघा, कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹70,000. आपण बिझनेस सुरू केलेला आहे 70,000 रुपये आणून. मग या ठिकाणी सुरुवातीला कॅश आली, लक्षात घ्या, कॅश आलेली म्हणजे पहिला अकाउंट कॅश अकाउंटला डेबिट द्यावं लागेल. आणि व्यवसायात मालकाने पैसे आणले म्हणजे कॅपिटल आणले म्हणजे कॅपिटलला क्रेडिट द्यावं लागेल. अशा प्रकारे कॅश अकाउंटला डेबिट आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट या कॅश आणि कॅपिटल अकाउंटवरती इफेक्ट होणार आहे. एंट्री अशी होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. लक्षात घ्या, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट या पद्धतीने लिखाण करणं गरजेचं आहे. मग मुद्दाम पहिला अक्षर लिहिलेला आहे शॉर्टकट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश आली कॅपिटलची म्हणजे 2 अकाउंट इथं होतात. कॅश आली, कॅश येते रिअलमध्ये म्हणून कॅश आली, कॅशला डेबिट द्या. आणि कॅपिटल हे येतं पर्सनलमध्ये म्हणून कॅपिटलला क्रेडिट द्या, क्रेडिट द गिवर. लक्षात घ्या. आता दुसरा ट्रान्झॅक्शन बघा, या ठिकाणी डिपॉझिटेड कॅश इंटू बँक ऑफ इंडिया ₹10,000. आपण बँकेत कॅश भरली, हा ट्रान्झॅक्शन झाला. आता 2 अकाउंट कोणते येतात बघा. पहिलं आहे बँक ऑफ इंडिया अकाउंट म्हणजे पहिलं जे आहे ते लक्षात घ्या, बँक ऑफ इंडिया अकाउंट. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे कॅश अकाउंट. म्हणजे बँक ऑफ इंडियावरती फर्स्ट इफेक्ट होणार आहे आणि सेकंड इफेक्ट होणार आहे तो कॅश अकाउंटवरती होणार आहे. अशा प्रकारे कॅश आपण बँकेत भरली म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि दुसरं म्हणजे कॅश अकाउंट. तर या पद्धतीने आपल्याला हे दुसऱ्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट म्हणजे बँकेत पैसे गेले. आता पुढचा या ठिकाणी ट्रान्झॅक्शन बघा, तो पण महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज ₹5,500. बघा, आपण कॅश बँकेतनं काढली ऑफिसच्या कामासाठी. मग आता कॅश आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट. ती कॅश आणली कुठून? बँकेतून म्हणून बँकेला क्रेडिट. मग एंट्री लिहिताना कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशा पद्धतीने एंट्री होणार आहे. फर्स्ट इफेक्ट कॅश अकाउंटवरती, सेकंड इफेक्ट बँक अकाउंटवरती करणार आहोत म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट. तर या पद्धतीने आपल्याला तिसरा हा इफेक्ट आपण ट्रान्झॅक्शनचा अभ्यासला. आता चौथा ट्रान्झॅक्शन बघा, परचेस्ड गुड्स फॉर कॅश ₹5,000. आता आपण माल रोख खरेदी केला आहे 5,000 रुपये देऊन. मग त्याची एंट्री या ठिकाणी 2 अकाउंट आपल्याला महत्त्वाचे आहेत. पहिला अकाउंट आहे ते म्हणजे परचेस अकाउंट आणि दुसरा अकाउंट आहे आपण रोख माल घेतला आहे ते म्हणजे कॅश अकाउंट. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट या पद्धतीने एंट्री होणार आहे. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट.
अशा प्रकारे आपल्याला परचेस टू कॅश ही एंट्री करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी बघा 5वा ट्रान्झॅक्शन तो पण महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या की या 5व्या ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी बघा, परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम किरण स्टोअर्स ₹6,000. आता आपण माल खरेदी केलेला आहे, क्रेडिट म्हणजे उधारी होती, कुणाकडून? किरण स्टोअर्सकडून. आता किरण स्टोअर्सकडून माल उधारी होती घेतलेला आहे, त्याची कोणते 2 इफेक्ट आहेत बघा. आपल्याकडं माल आला, मग परचेस अकाउंट या ठिकाणी त्याला डेबिट द्यायचं आहे, आणि कुणाकडून घेतला आहे तर किरण स्टोअर्स, मग किरण स्टोअर्सला क्रेडिट द्यायचं. मग अशा पद्धतीने एंट्री होणार आहे, परचेस अकाउंट डेबिट टू किरण स्टोअर्स अकाउंट. फर्स्ट इफेक्ट परचेस अकाउंटवरती, सेकंड इफेक्ट किरण स्टोअर्स अकाउंटवरती, म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू किरण स्टोअर्स अकाउंट. या पद्धतीने हा 5व्या ट्रान्झॅक्शनचे परचेसवरती किरण स्टोअर्सवरती इफेक्ट होणार आहे. त्यानंतर आता 6वा ट्रान्झॅक्शन बघा, सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹3,000. आता सोल्ड गुड्स फॉर कॅश म्हणजे रोख माल विकलाय आपण 3,000 रुपयाचा. पहिला इफेक्ट या ठिकाणी कॅश अकाउंटवरती होणार आहे, कॅश आली 3,000 रुपये म्हणून कॅश अकाउंटवरती फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट होणार आहे तो म्हणजे सेल्स अकाउंटवरती, विक्री खात्यावरती, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे कॅशला बघा या ठिकाणी अशी एंट्री होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, कॅशला फर्स्ट इफेक्ट आणि सेल्सला सेकंड इफेक्ट. तर या पद्धतीने कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंटवरती इफेक्ट करायचे आहेत. त्यानंतर आता पुढं बघा या ठिकाणी पुढं 7वा ट्रान्झॅक्शन आपल्याला त्यांनी दिलेला आहे बघा या ठिकाणी, सोल्ड गुड्स टू रोहिणी ₹9,000. आता या ट्रान्झॅक्शनमध्ये समजून घ्या आपण माल विकलेला आहे, परंतु इथं कॅश शब्द आलेला नाही, व्यक्तीचं नाव आलेलं आहे. ज्यावेळी व्यक्तीचं नाव येणार आहे त्यावेळी तो ट्रान्झॅक्शन हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, उधारीचा व्यवहार आहे, त्यामुळं हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. याचे इफेक्ट बघा लक्षात घ्या, आपण उधारीवरती रोहिणीला माल विकलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा रोहिणी अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट, म्हणजे रोहिणी अकाउंटवरती फर्स्ट इफेक्ट होणार आहे, सेल अकाउंटवरती सेकंड इफेक्ट होणार आहे. म्हणजे या पद्धतीने रोहिणी अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट, अशा पद्धतीने रोहिणी अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट हे इफेक्ट होणार आहेत. रोहिणी टू सेल, उधारीवरती माल विकलेला आहे. 7वा ट्रान्झॅक्शन हा झाला. आता पुढं या ठिकाणी 8वा ट्रान्झॅक्शन बघा, रिसिव्ड डिव्हिडंड ₹4,500. रिसिव्ड म्हणजे मिळाला, डिव्हिडंड म्हणजे लाभांश. आपल्याला 4,500 लाभांश मिळाला. तर लाभांश म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या आपण कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत, त्या शेअर्सवरती भागांवरती लाभांश डिव्हिडंड मिळत असतो. मग हे डिव्हिडंड कारखान्याचे, कंपन्यांचे, पार्टनरशिप फर्मचे शेअर्स खरेदी केल्यानंतर मिळतो, बँकांचे. मग हा डिव्हिडंड या ठिकाणी लक्षात घ्या मिळाला आहे म्हटल्यानंतर आपल्याकडं रोख कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट फर्स्ट इफेक्ट कॅश अकाउंटवरती होणार आहे, आणि सेकंड इफेक्ट कशाचे पैसे मिळाले तर डिव्हिडंडचे. म्हणजे एंट्री या ठिकाणी होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट. बघा एंट्री या पद्धतीने मी लिहितो इथं, कॅश अकाउंट डेबिट, पूर्ण एंट्री लिहू आपण, मी तुमच्या लक्षात येईल, कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट. या पद्धतीने कॅश टू डिव्हिडंड एंट्री लिहायची आहे, रक्कम 4,500, 4,500 कॅश टू डिव्हिडंड अकाउंट. आपल्याला डिव्हिडंड लाभांश मिळालेला आहे. आता त्यानंतर पुढं या ठिकाणी शेवटचा ट्रान्झॅक्शन बघा, पेड ऑडिट फीज ₹1,000. आता ऑडिट पेड म्हणजे दिली, ऑडिट म्हणजे हिशोब तपासणी फी
₹1000 आपण ऑडिट फी ₹1000 दिली. मग त्याची एंट्री करताना लक्षात घ्या, ऑडिट फी अकाउंटला डेबिट द्यायचं आणि आपल्याकडून कॅश गेलेली कॅशला क्रेडिट. मग या ठिकाणी ऑडिट फी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अशा पद्धतीने ऑडिट फीला डेबिट द्या आणि कॅश अकाउंटला क्रेडिट द्या. म्हणजे ऑडिट फी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे शेवटचे ट्रान्झॅक्शनची एंट्री अशी करावी लागणार आहे, ऑडिट फी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि आता हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासलेला आहे. परत एकदा बघा, या ठिकाणी मी याचे इफेक्ट शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो, मी तुमच्या लक्षात येतील. एंट्रीज कशा करायच्या लक्षात घ्या, आता मी ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹70,000. 70,000 आणून व्यवसाय सुरू केला. एंट्री करायची कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट ₹70,000. या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 70,000 70,000. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन आहे बघा, लक्षात घ्या, डिपॉझिटेड कॅश इनटू बँक ऑफ इंडिया ₹10,000. मग एंट्री येणार आहे बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बँकेला डेबिट द्या, कॅशला क्रेडिट द्या. त्यानंतर पुढं आहे बघा तिसरा ट्रान्झॅक्शन महत्त्वाचा, विथड्रॉ कॅश. विथड्रॉ म्हणजे स्वतःसाठी काढणे किंवा विथड्रॉ म्हणजे टेकन ओव्हर करणे. विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज ₹5,500. आपण बँकेतनं कॅश काढली ऑफिसच्या कामासाठी. एंट्री बघा, कॅशला डेबिट द्या आणि बँकेला क्रेडिट द्या. म्हणजे एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट. त्यानंतर चौथा बघा, परचेस्ड गुड्स फॉर कॅश ₹5,000. आता आपण रोख माल घेतलेला आहे, लक्षात घ्या. मग त्याची एंट्री येणार आहे परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परचेसला डेबिट द्या आणि कॅशला क्रेडिट द्या. परचेस टू कॅश. त्यानंतर आता पाचवा ट्रान्झॅक्शन बघा, लक्षात घ्या, परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम किरण स्टोर्स ₹6,000. आता किरण स्टोर्सकडून आपण उधारीवरती माल खरेदी केलेला आहे. मग त्याची एंट्री येणार आहे परचेस अकाउंट डेबिट टू किरण स्टोर्स अकाउंट. परचेसला डेबिट द्या ₹6,000 आणि टू किरण स्टोर्सला क्रेडिट द्या. परचेस टू किरण स्टोर्स अकाउंट. त्यानंतर सहावी बघा, आता 5 झाली, सहावी, सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹3,000. आपण रोख माल विकलेला आहे. एंट्री बघा, आपल्याकडे कॅश येणार, माल जाणार आहे. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट. कॅश आली, माल गेला. त्यानंतर पुढं या ठिकाणी सातवा ट्रान्झॅक्शनचा अर्थ अगोदर समजून घ्या काय झालेलं आहे आणि मग त्याच्यावरून एंट्री करायची आपल्याला, लक्षात घ्या. सातवा बघा, सोल्ड गुड्स. सोल्ड म्हणजे विकणे. टू रोहिणी ₹9,000. रोहिणीला माल विकलाय, माल गेला, कॅश आली नाही. म्हणजे या ठिकाणी रोहिणी उधार माल खरेदी केला आहे. मग एंट्री येणार आहे रोहिणी अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट. त्यानंतर आठवा बघा ट्रान्झॅक्शन, रिसिव्ड डिव्हिडंड ₹4,500. आपल्याला डिव्हिडंड मिळाला, लाभांश मिळाला. म्हणजे आपल्याकडं काय आलं, कॅश आलं. मग कॅशला डेबिट द्या आणि कशाची कॅश आली तर डिव्हिडंडची आली. मग एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट. कॅशला डेबिट द्या, डिव्हिडंडला क्रेडिट द्या. त्यानंतर नववा बघा ट्रान्झॅक्शन, पेड ऑडिट फी ₹1,000. ऑडिट फी आपण ₹1,000 पेड केली. एंट्री या ठिकाणी लक्षात घ्या, ऑडिट फी इट इज ॲन एक्सपेंडिचर. तो खर्च आहे
आपण ऑडिट फी दिली म्हणल्यानंतर लक्षात घ्या कॅश गेली. कशासाठी गेली? ऑडिट फीसाठी. मग एंट्री येणार आहे ऑडिट फीज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ऑडिट फी पेड केली, कॅश गेली. अशा पद्धतीने हे 9 ट्रान्झॅक्शन आपण अभ्यासले की त्याचे 2 अकाउंट कोणते ते आपण या ठिकाणी डिक्टेट केले, फाइंड आउट केले. डेबिट कुणाला द्यायचं, क्रेडिट कुणाला द्यायचं हे समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत की एकाच अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये डबल एंट्री सिस्टीममध्ये एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट. आणि त्याचबरोबर आपण पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट, नॉमिनल अकाउंट त्यांचे रूल्स अभ्यासले की जे रूल्स डेबिट आणि क्रेडिटचे आहेत की ते प्रत्येक ट्रान्झॅक्शनला या ठिकाणी उपयुक्त आहेत. ते व्यवस्थित रूल्स समजले की तुम्हाला एंट्री करता येणार आहे. लक्षात घ्या म्हणजे एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट कसं द्यायचं हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण कोणते 2 अकाउंट फाइंड आउट करायचे ते शोधलं आणि त्या पद्धतीने त्याचे इफेक्ट कसे करायचे हेही या ठिकाणी समजून घेतलं. तर आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या की हा प्रॉब्लेम या ठिकाणी व्यवस्थित आपण अभ्यासलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील तरी तुम्ही या ठिकाणी विचारा. आणि असे ट्रान्झॅक्शन हे टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही प्रॉब्लेम लिहा, त्याचे 2 अकाउंट, त्याचा ॲन्सर लिहा, कोणत्या 2 अकाउंटवरती परिणाम होतो आहे आणि तुम्हीसुद्धा असे पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. काही शंका असतील तर विचारा. प्रॉब्लेम नेहमी बघा म्हणजे तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट समजेल आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचे इफेक्ट पण करता येतील. त्याचबरोबर झालेला भाग महत्त्वाचा फर्स्ट चॅप्टरमधला, सेकंड चॅप्टरमधला तो या ठिकाणी त्याचे व्हिडिओज ऐका. ज्या काय नोट्स असतील त्या नोट्स पण काढा. मी नोट्स देणारच आहेत फर्स्ट चॅप्टरच्या, परंतु तुम्हाला जे महत्त्वाच्या नोंदी वाटतात त्या लिहून घ्या. आणि काही शंका असतील तर बिनधास्त विचारा. क्लास कमेंटमध्ये तुमच्या कमेंट या ठिकाणी येऊ द्या. काही शंका असतील तर तिन्ही डिव्हिजन म्हणजे ABC त्या विद्यार्थ्यांनी विचारायला हरकत नाही. ठीक आहे. झालेला भाग व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि या ठिकाणी रिव्हिजन करा, रीडिंग करा, रायटिंग करा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा अकाउंटन्सीचा प्रॉब्लेम अभ्यासला, रूल्स अभ्यासले. आता नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. तोपर्यंत झालेल्या भागाची तुम्ही व्यवस्थित तयारी करा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.